वरदं शारदादित्यौ गुरुं देवीं हरिहरौ धन्वन्तरिं पतञ्जलिं वन्दे स्वास्थ्यधनं रक्षणाय. नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण व्रताचरणाबद्दल बघतोय तर मला आठवलं की 2006 साली आम्ही गेलो होतो कैलास मानस यात्रेला. आणि कैलास मानस यात्रा जरी आज वाहनांमुळे आणि त्याच्यामुळे सोपी झाली असली तरी सुद्धा ती काय तशी सोपी नाहीये. कारण मुळात जे मानस सरोवर आहे तेच 16,000 फुटावर आहे समुद्र सपाटीपासून. आणि कैलास जो आपण पोचतो, जिथे आपण पायी जातो सहजासहजी, तेही 19,000 फुटाच्या आसपास आहे. त्यामुळे ही यात्रा सोपी तर नक्कीच नाहीये. ती सोपी झाली आहे कारण तिथपर्यंत गाड्या जातात आणि एकंदरीतच सगळी साधन सामुग्री तुम्हाला बरोबर असते, म्हणून ती यात्रा सोपी झाली आहे. पण तसं ते नाही. विषय तो नाहीये. तपाचरण आणि व्रताचरण हा विषय आपण पुढे नेतोय. तर तिथे जसे आपल्या एखाद्या त्र्यंबकेश्वराच्या देवळातही नमस्कार घालत घालत प्रदक्षिणा पूर्ण करणारे दिसू शकतात, किंवा पंढरपुरामध्ये सुद्धा नमस्कार घालत जाणारे लोक दिसू शकतात. तसेच तिथे कैलासाची प्रदक्षिणा करणारे नमस्कार घालून करत होते. कसं करायचं? उभं राहायचं, हातामध्ये एका हातामध्ये माळ असते, हात वरती करून सूर्यनमस्कारासारखा पूर्ण नमस्कार करायचा. दंडवत म्हणजे हात पूर्ण उभारून नमस्कार करायचा. नमस्कार जिथे पूर्ण होतो तिथे हातामध्ये एक काठी असते, तिने रेघ आखायची, तिथे जाऊन उभं राहायचं, तिथनं दुसरा नमस्कार. अशा प्रकारे संपूर्ण कैलासाची प्रदक्षिणा पूर्ण करायची. सोपं नाहीये, अजिबातच सोपं नाही, पण लोक करतात. असे करणारे लोक आहेत. त्यामुळे तपश्चर्या, व्रत ही गोष्टी जरी गमतीच्या वाटल्या तरी सगळेच ते तेवढ्या गमतीने घेणारे नसतात, आणि काही खरंच सिरियसली काहीतरी करणारेही असतात. त्याच्यातनं त्यांना काय हवं असतं, काय साधायचं असतं, हा भाग वेगळा आहे, पण अशा गोष्टी आहेत. त्यामुळे जिथे तुम्हा आम्हाला श्वास घेणंही कठीण वाटावं, 100 मीटर चालणं सुद्धा अत्यंत कष्टदायक वाटावं, अशा ठिकाणी नमस्कार घालत, दंडवत घालत घालत ती कैलासाची यात्रा पूर्ण करणं किंवा ती प्रदक्षिणा पूर्ण करणं. कारण ते डोलमा पास म्हणजे जिथे ते सर्वात सर्वात हायएस्ट पीक आहे, जिथे ते 19,900च्या आसपास काहीतरी आहे. एवढं ते चढून आणि पुन्हा ती प्रदक्षिणा पूर्ण करणं हे जिकिरीचं आहे, वेळ घेणारं आहे, आणि तुमच्या सगळ्या प्रकारच्या सहनशक्तीचा अंत पाहणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. त्यामुळे आपण व्रताचरणाचा विचार करतोय, त्यामध्ये या प्रकारचंही जे शरीराला कष्ट देऊन केलेली जे व्रत किंवा तपश्चर्या आहेत त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. या गोष्टी सोप्या नाहीत, पण ते करणारे लोक आहेत. आणि त्याच्या मागे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे श्रद्धा, विश्वास, आणि मला ते करायचंच आहे याच्याबद्दलची त्यांची तळमळ. त्याशिवाय काही होत नाही. आणि हा ध्यास ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सगळं आहे. मग कोणाला ध्यास हा पैशांचा असतो, कोणाला संपत्तीचा, कोणाला
प्रसिद्धीचा असतो, वेगवेगळे विषय आहे. पण त्याच्यामध्ये तो तळमळ आणि ध्यास असल्याशिवाय काही होत नाही. हम्म. त्याच्यामधनच ही व्रत आणि तपाचरण ही आलेली आहेत. आणि त्यामुळे हा विषय गंभीर आहे म्हटलं तर सोपा आहे, कारण शेवटी जो करणार आहे तोच ठरवेल की मला कुठल्या प्रकारचं व्रत आणि कशा प्रकारचं तप करायचं. बाकी आपण पुढे डिटेलमध्ये पुढे पाहत राहूच. पण आज इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. वंदे अश्विनी कुमारौ च वंदे धन्वन्तरिं तथा पतञ्जलिं गुरुं वन्दे शरीरस्वास्य सिद्धये.